एका बाजूला आपण पाहतो तो म्हणजेच जय रागाई 11 हा संघ आणि एका बाजूला श्री शिवतेज हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात। ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते आणि आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो। तर सर्वप्रथम आपण अखंड हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत। आमचे अतिथी मान्यवर पाहुणे सर्व आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येतात आणि तिथे मात्र छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जाईल। शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषक 2024 आणि स्पर्धेला अगदी काही क्षणातच सुरुवात होईल। सर्वप्रथम आपण इथे मात्र उद्घाटन सोहळा तर दोन्ही टीम्सला विनंती करतो आपण लाईन अप करून घ्या। श्री शिवतेज आणि जय रागाई स्वागत आहे दोन्ही संघांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं। अगदी 2 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि नाईट क्रिकेट हे फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल। खूप मोठी परीक्षा असते। सकाळचं क्रिकेट थोडंसं वेगळं असतं, रात्रीचं क्रिकेट थोडंसं वेगळं, कारण की नजरेची परीक्षा असते। क्रिकेटमध्ये चढ उतार होतच असतात। वळूयात आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये, तिथे मात्र आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहोत। आदरणीय सन्माननीय संदीप उर्फ रमा म्हात्रे साहेब, त्याचबरोबर मुकेशजी चित्ते साहेब, प्रशांतजी पाटेकर साहेब आणि आमच्या सोबत आपण सर्व अतिथी मान्यवर इथे मात्र उपस्थित आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये इथे मात्र आपण स्पर्धेला सुरुवातच करणार आहोत। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस इथे मात्र पुष्पहार अर्पण केला जाईल। ॲडव्होकेट गणेशजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, मनोजजी वैद्य साहेब, तमाम शिवराज मित्रमंडळाचे प्रतिनिधी इथे मात्र उपस्थित आहेत। सातत्याने खूप चांगलं कार्य शिवराज मित्रमंडळाचं होतच असतं, समाजकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। गणपती उत्सव, गणेशोत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो। सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये इथे मात्र छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातो। शिवराज मित्रमंडळ शिवराज चषक 2024 स्पर्धेची सुरुवात ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि आमच्या सोबत आमचे डीजे ऑपरेटर विहांश प्रो साऊंडच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत त्याचबरोबर आमचा आवाज ऐकणार आहोत। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस तिथे मात्र पुष्पहार अर्पण केलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज की। त्याचबरोबर लगेचच मी पाहुण्यांना विनंती करतो आपण खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करा। तिथे मात्र आपण टॉस करणार आहोत। दोन्ही टीम्स तिथे मात्र उपस्थित आहेत। श्री शिवतेज आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जय रागाई। दोन चांगले संघ आहेत आणि एक चांगली मॅच, अव्वल दर्जाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। सध्याच्या घडीला क्रिकेट खूप फास्ट झालंय, खूप डेव्हलप झालंय, कोणत्याच धावा सेफ नाहीयेत हे मात्र क्रिकेटमध्ये कळालंय, कारण की कालच्या दिवसामध्ये 267 धावा देखील चेस होऊ शकतात, यस होऊ शकतात। उदाहरण काल पंजाब किंग्सने दाखवलं,
शशांक सिंगची अभूतपूर्व खेळी आणि जॉनी बेरिस्टोची त्याला साथ. जॉनी जनार्दन आणि शशांक सिंगची ती खेळी जबरदस्त. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती आता मात्र कोणत्याच धावा सेफ राहिल्या नाहीयेत. आता मात्र प्रत्येक गोलंदाजाची परीक्षा घेतली जाते आणि वारंवार आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील ऐकत असतो की आता मात्र फक्त फलंदाज असं वाटतं की फलंदाजी करतात, गोलंदाज नाही. तर तिथे मात्र मशीन गोलंदाजी करते की काय, कारण की सर्वजण 6 सिटिंग मशीन म्हणून आपण पाहतो. खूप डेव्हलप झालंय, खूप खेळ पुढे गेला आणि आता देखील अंडरम क्रिकेट मागे राहिलं नाहीये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील ISPL सारखी एक मोठी स्पर्धा. त्यामुळे क्रिकेटमध्ये आता सर्वांना संधी मिळते. तुम्ही चांगली मेहनत कराल, तुम्ही चांगलं खेळ दाखवाल तर नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्हाला एक वेगळी ओळख. आणि क्रिकेटने आता भरपूर खेळाडूंना ओळख निर्माण करून दिली आहे. डोंबिवलीचं क्रिकेट खूप आधुनिकतेने पुढे जायला लागला आणि त्यामध्ये या सर्व आयोजकांचा मोठा हात आहे. कारण की आयोजक जितके चांगली स्पर्धा करतात त्यामुळेच खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळतं आणि त्यामुळेच आपला चांगला खेळ हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनी दोन्ही टीम्स आपण लाईन अप करून घ्या. तर गिरीशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित. दादांना देखील विनंती करतो आपण देखील उद्घाटन सोहळ्यासाठी जॉईन व्हा. स्वागत आहे दादा आपलं. उद्घाटन सोहळा इथे मात्र पार पडला जातो. अतिथीगण सर्व उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे मात्र सुरुवात केली जाते या खेळपट्टीची पूजन. ही क्रिकेटची पंढरी 2 दिवस या मैदानावरतीच, या भौगोलिक मैदानावरती, या सर्कल ग्राउंडवरती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालगोट लागता कामा नये, कोणतंही विघ्न न येता ही स्पर्धा पार पाडली जावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत असताना यष्टांचं पूजन इथे मात्र केलं जातं. आणि स्पर्धेला इथे मात्र अगदी काही क्षणातच सुरुवात होईल. दोन्ही टीम्स आपण लाईनअप करून घ्या मित्रांनो. जयरागाई टीम आपण लाईनअप करून घ्या. श्री शिवतेज लाईनअप आपण योग्य त्या रेषेमध्ये उभं राहा. डिसिप्लिन खूप गरजेचं असतं आणि क्रिकेटमध्ये शिस्त असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो विनंती करतो इथे मात्र उद्घाटन सोहळा पार पडला जातो. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस देखील पुष्पहार अर्पण केलं गेलं. गणरायाला देखील आपण मागणं करूयात की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्ण हो, कारण की वातावरणाचा देखील सध्या तरी खूप इफेक्ट पडतो. कधी कोणत्या क्षणी पाऊस पडेल, कधी कोणत्या क्षणी वातावरण पलटेल सांगता येत नाही. इथे मात्र उद्घाटन सोहळा पार पडला जातो. त्याचबरोबर जीत प्रकाश भुईर साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे मात्र श्रीफळ वाढवण्यात येतं. त्याचबरोबर ॲडव्होकेट गणेशजी पाटील साहेब या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील इथे मात्र श्रीफळ वाढवण्यात येतं. याच खेळपट्टीवरती इथे मात्र त्याचबरोबर प्रशांतजी पाटेकर साहेब त्यांच्या माध्यमातून देखील इथे मात्र श्रीफळ वाढवण्यात येतं. सर्व अतिथी मान्यवर तिथे मात्र उपस्थित आहेत. प्रचंड मेहनत, इथपर्यंतचा केलेला परिश्रम आणि आता मात्र 2 दिवस अजून थोडीशी मेहनत या सर्व आयोजकांना करायची आहे. आणि आता मात्र उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या सर्व आयोजकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप या सर्व अतिथी मान्यवरांची त्यांना साथ मिळत असताना आणि ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद या स्पर्धेला मिळत असताना या सर्व पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतो. आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीने संदीपजी म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून देखील इथे मात्र श्रीफळ वाढवण्यात येतं. कोणत्याही शुभ कार्य प्रसंगी आपण श्रीफळ वाढवत असतो आणि तेच ही प्रथा, ही परंपरा इथे मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती देखील जोपासली जाते. आणि त्यामुळेच आपण हे पाहतो, हे चित्र आपल्यावरती आपल्या समोर
आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. चर्चा करत होतो आपण क्रिकेट खूप पुढे चाललंय, खेळाडू खूप मोठे होतात. त्याचं कारण आयोजक आहेत आणि त्याचबरोबरीने महत्त्वाचा वाटा ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीचा देखील आहे. कारण की आपण यूट्यूबवरती ह्यांचे छोटे छोटे शॉर्ट रील्स पाहतो आणि ते प्रसिद्ध होतात, त्यामुळे त्यांना प्रचिती प्राप्त होते आणि खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी जमा होते आणि त्या जोरावरती फॅनबेस तयार होतो आणि त्यामुळेच खेळ खेळत असताना तुम्हाला समर्थन करणारे पाठीराखे वाढतात आणि तुमचा खेळ अजून ग्रो होतो. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर खेळाडूची वागणूक खूप महत्त्वाची. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी सन्माननीय मनोजजी वैद्य साहेब तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तो सुरुवात होते शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषक 2024 पहिला सामना श्री शिवतेज विपक्ष जय रागाई या दोन संघांमध्ये. दोन संघांचे संघनायक आता मात्र पुढे सरकलेत आणि टॉस तिथे मात्र केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स एकमेकांच्या समोर, एका बाजूला एक यंगस्टर आणि एका बाजूला आपण पाहतो चांगलं क्रिकेट श्री शिवतेज संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही कॅप्टन्स मध्ये मात्र टॉस केला जातोय. डिसिजन कोणाच्या बाजूने लागलाय. सुरुवात झाली आहे या स्पर्धेला आणि टॉस इथे मात्र झालेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम जय रागाई संघाने टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन घेतलेला आहे तो म्हणजेच आता मात्र सर्व खेळाडूंची ओळख पटवणी करत असताना ती परेड आपण पाहतो. सर्व अतिथी मान्यवर खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. चांगले खेळ या स्पर्धेमध्ये तुम्ही करा यासाठी प्रोत्साहित केलं जातं आणि ही खूप गरजेचं. कौतुकाची थाप सर्व खेळाडूंना मिळणं गरजेचं. टॉस इथे मात्र झालेलं आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम जय रागा 11 या संघाने. डिसिजन घेतलाय तो म्हणजेच छोटीशी हडल इथे मात्र घेतली जाते. नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अमित, ट्वेल्थ मॅन तुमचा कंपल्सरी आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे आणि सिरीज साठी अर्थातच मालिका वीरासाठी सायकल देखील आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. ट्रॅक शूज घालूनच मैदानामध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि पहिल्या फेरीतील सामने हे 5 ओव्हरचे असतील आणि त्यानंतर फेरबदल केला जाईल. या वेळेअभावी काही फेरबदल जर करता आला तर तो नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. पहिला राऊंड पहिली फेरी 5 ओव्हरची असेल याकडे लक्ष असू द्या. त्यानंतर थोडस वेळेअभावी आपण जो डिसिजन असेल तो वेळेअभावी जो डिसिजन कमिटी घेतली जाईल आणि मी असं म्हणत नाहीये की ओव्हर्स कमी व्हाव्यात, पण तुमचं सहकार्य मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही थोडंसं सहकार्य करा. आजूबाजूचा परिसर देखील अगदी खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली माणसं या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असतात आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा होत असते तेव्हा तेव्हा या आजूबाजूच्या परिसराचा भरपूर साथ आणि भरपूर चांगली मदत, चांगलं सहकार्य या सर्व परिसर दलाचं होत असतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. टॉस झालेला आहे. चला फिल्डिंग टीम आपण फिल्डिंग करू शकतात आणि श्री शिवतेज आपली आघाडीची जोडी सलामीवीर आपले पाठवून द्या.
दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस 11 खेळाडू मैदानामध्ये असतील आणि अतिरिक्त खेळाडू. येस 12th मॅन आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओळखलं नाही तेव्हा लेडीज आणि ते असतात ना सगळं. रविदाचा एक कार्यक्रम होता तेव्हा पण आलेले ना, तेव्हा पण तुला बघितलं. फ्री आहे ना ते रविदानीच केलंय ना ते. जे पेन आणला माझ्या माणसाला ते अक्को अक्को
पर मॅच पर इनिंग न्यू बॉल ना, पर इनिंग न्यू बॉल, बॉल हरवला तरी न्यू, बॉल हरवला तरी न्यू. पण पहिली मॅच थोडी भेटणार तुला जुना बॉल, पण इथं बाहेर गेला तर बॉल. तर नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 5 ओव्हरची मॅच ज्याप्रमाणे आम्ही सूचना केली, वेळेअभावी आम्ही ओव्हर्समध्ये नक्कीच जर कमी करावी लागल्या तर नक्कीच आयोजन करते कमी करतील, पण असं वाटत नाहीये. तुमचं सहकार्य असेल त्यामुळे स्पर्धा यशस्वीरित्या त्याच ओव्हर्समध्ये कंप्लीट होईल. अंतिम टप्प्यापर्यंत त्याच ओव्हर्स राहतील. प्रेक्षकांचा प्रतिसाद, आजूबाजूच्या परिसराचा प्रतिसाद देखील जबरदस्त. स्पर्धा सुरू होईल. नियम आम्ही तुम्हाला सांगतोय की या मॅचमध्ये न्यू बॉल असेल आणि सेकंड मॅच पासून फर्स्ट ओव्हर नंतर जर चेंडू हरवला तर जुना बॉल दिला जाईल. आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. रेलिंग ओलांडून कोणीही मैदानामध्ये जाणार नाहीये. 2 रनांची पेनल्टी असेल रेलिंग ओलांडून जर मैदानामध्ये आपण गेलात. आणि त्याचबरोबर जर पंचांशी कोणीही अपशब्द वापरला तरी देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि 20 मिनिटांचा आपल्याकडे वेळ आहे 5 ओव्हर फेकण्यासाठी. टाइम सुरू आपण करणारच आहोत. मॅचला सुरुवात होतीये. फर्स्ट मॅच, व्हेरी फर्स्ट मॅच, शिवराज मित्रमंडळ शिवराज चषक 2024 हे दुसरं हंगाम आपण पाहतोय. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात होते 2 बलाढ्य संघांच्या माध्यमातून. टॉस झालेला आणि टॉस जिंकला तो जयरागाई संघाने. क्षणाचा विलंब न घेता लगेचच डिसिजन घेतला तो म्हणजेच गोलंदाजी करण्याचा आणि इन्व्हाइट केले तर म्हणजेच श्री शिवतेज संघाला. 5 ओव्हरची मॅच सुरुवात होते. मॅचला आघाडीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते श्री शिवतेज संघाची. अविनाश आणि जयेश ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेश. सध्याच्या हंगामात खूप चांगलं क्रिकेट मयुरेशचं पाहायला मिळतं. ऑलराऊंडरची भूमिका जयरागाई संघाच्या माध्यमातून या खेळाडूची. आणि हा हायलाइटेड खेळाडू, स्पॉटलाइटमध्ये या खेळाडूने भरपूर ओळख निर्माण केली आहे. चांगलं खेळ ह्या खेळाडूचं राहिलं आणि तोच आता मात्र पहिलं षटक फेकण्यासाठी महत्वाचं षटक. षटकाची सुरुवात चांगली व्हावी ही जयरागाई संघाची अपेक्षा. आणि या संघाने आपला महत्वाचा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये वापरला. 5 ओव्हरची मॅच. आणि विकेट पडल्यावरती क्रॉसिंग देखील कंपल्सरी असेल. जी आमची बाउंड्री रोप आहे तिथून मात्र आपण क्रॉस करणं गरजेचं. बॅट्समन लक्ष द्या. हे क्रिकेटमध्ये आधुनिकता वाढली आणि हे खूप चांगलं विजन क्रिएट होतं. आणि त्यामुळेच आपण हे नियम आम्ही तुम्हाला सांगत आहोत की थोडीशी शिस्त आपल्या खेळाडूंना देखील लागावी आणि एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपल्या डोंबिवली नगरीतून घडावा. सुरुवात होते. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो जयेश. नॉन स्ट्राईकिंग वरती अविनाश. गोलंदाजी मार्क वरती जयरागाई संघाचा प्रमुख गोलंदाज मयुरेश. मॅचला इथे मात्र सुरुवात होते. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र हळूहळू वाढायला लागली. जशी जशी या स्पर्धेची चाहूल वाढत होती तशी मात्र हळूहळू आता मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील वाढायला लागली. डावाला सुरुवात होते. राऊंड विकेटने सुरुवात करेल. स्ट्राईक वरती जयेश पहिला चेंडू फेस करण्यासाठी. इथे मात्र पहिला चेंडू सरळ सोडून दिला. पास सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. चेसिंग कंपल्सरी असेल याकडे देखील लक्ष असू द्या. आता मात्र मिडल स्टिक वरती चेंडूची पिचिंग हलक्या हाताने बॉटम हँडने. फक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर हलक्या हाताने 1 धाव इथे मात्र मिळवत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 2. पहिली ओव्हर मैदानामध्ये सज्ज होत असताना मयुरेशला आपण पाहतो. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज येतो तो अविनाश. आघाडीची जोडी श्री शिवतेज संघाची. नाणेफेकी गमावल्यानंतर इथे मात्र प्रथम फलंदाजी करावी लागते. आता मात्र जबरदस्त हा चेंडू जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेने येतो असं वाटत होतं डावे स्टिक सोडून जाईल, पण हीच कला आहे. हे कौशल्य प्राप्त झालंय गोलंदाज मयुरेशला आणि आत्मविश्वास वाढला. त्यामुळे चांगली गोलंदाजी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते.
आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू नॅचरल लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न्स. मिस्ट्री गोलंदाज नेहमी इफेक्टिव्ह ठरत असतात आणि अंडरम क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचे गोलंदाज नेहमी फलंदाजांवर हावी ठरत असतात आणि आता मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच मयुरेशच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावफलकावरती आपण 2 पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडीशी लाईन चेंज केली होती. ओव्हर पिच चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. थोडंसं ललचावण्याचा प्रयत्न होता. आमंत्रण स्वीकारलं. कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न पण हलक्या हाताने. फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक पुन्हा एकदा डायव्हर्ट झाले, रोटेट झाले. एक धाव इथे मात्र मिळाली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 3 चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच 4. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र भरपूर बाहेर हा चेंडू आणि अंपायरने लगेच ओळखलं आणि गोलंदाजाला इथे मात्र सांगत असताना हा चेंडू आताचा वाईट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र हलक्या हाताने फक्त एक धाव इथे मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 5. आता मात्र फलंदाजाने देखील ओळखलंय. चांगली गोलंदाजी होत असताना पूर्णपणे रिस्पेक्ट दिली जाते गोलंदाजाला. एक धाव इथून मात्र मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. आता मात्र हलक्या हाताने पूर्णपणे फलंदाजाला जवळजवळ बॅकफुटला आणलं होतं. टॉप पेस घेऊन चेंडू हवेमध्ये देखील होता. हाफ अ चान्स पण जिथे मात्र चेंडू जातोय तिथे एकही खेळाडू नव्हता. एक टप्पा घेत खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आणि एक धाव इथे मात्र मिळते देखील. पहिलं षटक झालंय कंप्लीट. संघाची धावसंख्या आपण पाहतो बिनगडी बाद 6 अशी सुरुवात श्री शिवतेज संघाची. गोलंदाज यश दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र स्क्वेअर कटचा हा फटका जबरदस्त. जो फलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता त्याने आता मात्र ओळखलंय खेळपट्टीला आणि या पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कटचा हा फटका. धावा देऊन जाईल 4. येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी अंकात आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली. वेळेचं बंधन आहे पहा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला स्पेल कंप्लीट करणं गरजेचं. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. चेंडूने थोडंसं हलकंसं वलन घेतलं होतं पण अखेरच्या क्षणाला तिथे मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकिंग अभिजितचं. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 11. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिलं षटक फेकण्यासाठी 5 मिनिटांचा पूर्ण वेळ घेतला गोलंदाजाने. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 8:20 स्पर्धेला सुरुवात झाली होती. आता मात्र 8:25 झाली आहेत. आता मात्र दिशा पाहिली जाईल. अंपायर सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक करण्याचा प्रयत्न. जो ट्रॅप रचला होता गोलंदाज आणि यष्टीरक्षकांच्या मध्ये त्यामध्ये गोलंदाजाला यश मिळत असताना येतोय तो डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र टॅपच्या मध्ये तो खेळून काढण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एकच धाव इथे मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 13 ही धावसंख्या. 13 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आतापर्यंत झाले 4. चांगली गोलंदाजी. दोन्ही यंगस्टर्स इम्प्रेस करतात. हा संघ जयरागाई संघाकडे जर आपण पाहिलं तर हा एक बॅलन्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या संघामध्ये एक्सपिरियन्स देखील भरपूर आहे आणि चांगल्या अनुभवासोबत इथे मात्र आपल्याला चांगले खेळाडू, एक टॅलेंटेड यंगस्टर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 17. अविनाशच्या बॅटमधून या डावामधील दुसरा चौकार.
सध्या तरी या डावामध्ये मोठे घाव करण्याचा प्रयत्न अविनाशचा सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चाचपडत होता, धडपडत होता, पण पडतच आपण घडत असतो हे फलंदाजाने ओळखलं आणि आता मात्र इतिहास रचण्यासाठी या स्पर्धेमध्ये या पहिल्या डावामध्ये सध्या तरी आपल्या संघासाठी तो धावा बनवतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यश स्ट्राईक वरती अविनाश. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिला. आत्मविश्वास वाढला आता मात्र फलंदाज. आता चेंडू व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. धावा फलकावरती 18. इथे मात्र क्लीन बोल्ट. फलंदाज होईल बाद. पहिली विकेट इथे मात्र मिळत असताना गोलंदाज यशला पहिला धक्का लागतोय श्री शिवतेज टीमला. घडलं. 18 धावा बनलात. एक विकेट गेलेली आहे पुन्हा एकदा, कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले. थोड्याशा धावा वाढल्या, धावांची गती वाढली. पुन्हा एकदा त्यांचा ब्रेकर जय रागाई संघाचा. मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अंपायर इंटरेस्टेड. फर्स्ट सिग्नल. पहिल्या षटकाची सुरुवात देखील व्हाईट बॉल नाही, या षटकाची सुरुवात देखील. आता मात्र जबरदस्त हा चेंडू सरप्राईज केलं फलंदाजाला. अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न. आतापर्यंत फिरकी आक्रमण पाहिलं, पण मी मगाशीच उल्लेख केला या गोलंदाजाकडे कला कौशल्य भरपूर आहे आणि या अनुभवाचा तालमीत वाढलेला हा खेळाडू आणि सध्या तरी खूप चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. कीपर बीट झाला. लॉंग स्टॉपला सीमारेषा क्रॉस करेल. धावा मिळतील 4 आणि स्वानंदचा बॅट मधून येतो हा चौकार. फटका जबरदस्त होता. लेफ्ट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू आणि बॅटचा संपर्क पुरेसा होता. कीपर बीट झाला आणि त्यानंतर धावा 4. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न. इथे होतो डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मयुरेश स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र अंपायर सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. जबरदस्त अंपायरिंग. बारीक लक्ष पंचांचं. सूरज मात्रे ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगचे पंच कौस्तुभ सरांना आपण पाहतो. इथे मात्र स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग जुळत नाहीये. चेंडू पायावरती आदळला. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव असेल. 1 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 26-26. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू झालेत आतापर्यंत ते म्हणजेच. आता मात्र फलंदाज इथे मात्र होतोय बाद. अजूनही शिल्लक आहे. पाच चेंडू झालेत. आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील. अनुभव भरपूर आहे या फलंदाजाकडे देखील. गोलंदाजीची धार अनेक वर्ष पाहिली आहे स्वप्नीलची. वेगवान गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि स्वप्नीलला इडली या नावानं भरपूर प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. तो सध्या तरी स्ट्राईक वरती. आता मात्र आपण पाहतो आताचा चेंडू डेलिब्रेट अर्थातच डॉट बॉल. धाव मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 26. पुन्हा एकदा
आपल्यावरती जी जबाबदारी संघाने सुपूर्द केली होती त्यामध्ये उत्तीर्ण होत असताना गोलंदाज मयुरेश. विकेट देखील मिळाली आणि चांगली गोलंदाजी देखील. 3 षटकांच्या अखेरीस 26. आता पुढची मॅच असेल ती म्हणजेच जियांशी 11 ओमसाई गणेश विपक्ष किंग भोईर. तर दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस इथे मात्र केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. 3 ओव्हर कंप्लीट झाले. तुमच्या माहितीसाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ह्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जियांशी 11 ओमसाई गणेश आणि किंग भोईर दोन्ही टीमचे कॅप्टन्स. विशाल भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतो. जियांशी 11 ओमसाई गणेश त्यांचीच सुकन्या. इथे मात्र आपण पाहतो आता फलंदाज इथे मात्र होतो बाद. अजून एक धक्का लागत असताना शिवतेज संघाला सुरुवात चांगली झाली होती. शिवतेज संघाच्या अविनाशने डाव सावरला होता, धावा बनवत होता, तो माघारी परतला. त्यानंतर स्वानंदने देखील प्रयत्न केला पण तितकासा आनंद शिवतेज संघाच्या खात्यामध्ये जात नाहीये. आता मात्र स्वानंद देखील माघारी परतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो दिनेश. दिनेशला काहीतरी विशेष करावं लागेल आणि दिनेश नाव समोर आल्यावरती विशेष कार्य नेहमी होत असतं. कारण की सध्याच्या घडीला देखील सर्वांचं लक्ष केंद्रित केले ते म्हणजेच द फिनिशर दिनेश कार्तिकनं. तसाच खेळ इथे मात्र करावा लागेल. 27 धावा धावफलकावरती येत. आता मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना एकदा इथून मात्र मिळेल. गोलंदाजा मेरिट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रिस्पेक्ट देत असताना गोलंदाजाला सध्या तरी क्रिकेटला जे हवंय, आपल्या संघाला जे हवंय तेच करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा सुरू आहे. धावा बनवणं गरजेचं आहे, फायटिंग टोटल सज्ज करणं गरजेचं. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर थोडी जबाबदारी या मधल्या फळीवरती वाढल्या. अनुभव आहे, अनुभवाची कमी नाहीये या दोन्ही फलंदाजांकडे. गोलंदाज देखील तितकाच जबरदस्त. आता मात्र फ्लाय डेड चेंडू पुढे सरकले संधी कीपरकडे. अजून एक फलंदाज होईल बाद. स्वप्नीलला देखील माघारी परतावं लागतं. संघर्ष शिवतेज संघाचा सुरूच आहे. शिवतेज संघ जितका चांगला आहे तितकंच चांगलं गोविंदा पथक देखील आहे त्यांचं. पण ज्याप्रमाणे थर कोसळतात ना त्याचप्रमाणे हा डावामध्ये फलंदाज कोसळलेत आणि हवा तितका चांगला खेळ करता येत नाहीये शिवतेज संघाला. पहिल्याच डावामध्ये बॅकफूट वरती अडचणीत सापडलं. डाव सावरावा लागेल, घाव मोठे करावे लागतील. स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडूमध्ये झेलची संधी. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना टीम शिवतेज संघाला. कोणताही संपर्क होत नाहीये. येतो डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. जबरदस्त गोलंदाजी या ओव्हरमध्ये जयेशची पाहायला मिळाली आणि त्याने धावा खर्च केल्यात आय थिंक 3 आणि त्यामध्ये 2 विकेट देखील मिळाल्यात. 4 विकेट मिळाल्यात आणि अंतिम 4 मिनिटं आहेत आपल्याकडे. ह्याकडे देखील लक्ष असू द्या. 4 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज
एक प्लेयर नक्की कमी केला जाईल, आपला याकडे लक्ष असू द्या. जितके चेंडू राहतील तितके एक प्लेयर शॉट. नियम कडक. हा फटका देखील एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दिनेशचा, तो देखील आता माघारी परततो. अजून एक धक्का लागत असताना अंतिम षटकामध्ये ऋषिकेशचा वापर. ऋषिकेश देखील जबरदस्त गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला, श्री शिवतेज मित्रमंडळ गोविंदा पथक देखील आहे आणि ज्याप्रमाणे गोविंदाचे थर लागत असतात पण एकावेळी थर सराव नसला तर कोसळतो देखील, तशाप्रमाणे हा डाव देखील कोसळला. पहिल्या डावामध्ये जय रागाई संघाची फिरकी आणि त्यांचा फिरकीचा प्रश्न सध्या तरी सोडवता येत नाही. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर ऑर्डरमध्ये फलंदाजी आपण फारशी पाहत नाही, तेव्हा मात्र फक्त अटॅक करण्याचा प्रयत्न असतो. आता मात्र धावा येणं गरजेचं संघासाठी. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 30. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. अजूनही इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव इथून मात्र मिळेल. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल जयरागाई संघाचं टॉस जिंकून योग्य तो निर्णय. कारण की चेसिंग कंपल्सरी आहे तरी देखील फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला. थोडासा एक ॲडव्हान्टेज प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाकडे असतो पण तो इथे मात्र घेण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. आपल्या गोलंदाजांवरती पूर्ण ठाम विश्वास आणि तो विश्वास इथे मात्र सार्थक ठरवत असताना चांगली गोलंदाजी मयुरेश, जयेश आणि त्याचबरोबर यश आणि आता मात्र त्याला साथ देत असताना ऋषिकेश. सर्व गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली आहे. क्षेत्ररक्षकांची त्यांना साथ. एक कॅच जरूर ड्रॉप झाली पण तो प्रयत्न अभिजितचा जबरदस्त होता. तीन चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजेच 31. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 2 उपयुक्त चौकार कदाचित डावाचा रंग बदलू शकतो. एक फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न शिवराज मित्रमंडळाच्या माध्यमातून. शिवराज चषक आपण पाहत आहोत. दुसरं हंगाम आहे आणि या स्पर्धेची सर्वांनाच ओढ लागलेली असतं. आताचा चेंडू हा डॉट बॉल आहे. डिसिजन डॉट बॉल. काही अंडरम क्रिकेटमध्ये नियम्स आहेत आणि त्याच नियमांच्या आधारे हा आताचा चेंडू डॉट बॉल आहे. धावा धावफलकावरती 30. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये घडतंय काय, जे सहजतेने रनआउट होऊ शकत होते पण तिथे मात्र 31 धावा धावफलकावरती. येस, मगाशी ज्या चेंडूवरती धाव मिळाली नाही ना त्याचं कारण आहे कारण की अंडरम क्रिकेटमध्ये काही नियमांमध्ये बदल झालाय आणि आता मात्र आधीच आपण पुढे जाऊ शकत नाहीयेत. त्यामुळेच त्या चेंडूवरती जर चौकार जरी आला असता तरी तो चेंडू हा डॉट बॉलच असता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. प्रेमने आता मात्र परफेक्ट गेम केला आणि मिळाले विकेट. अजून एक धक्का लागत असताना श्री शिवतेज संघाला. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव मात्र मिळेल. पहिला डाव समाप्त आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 32 धावा. लक्ष असेल 33. 33 धावा इथून मात्र करायच्यात. जयांश 11 ओमसाई गणेश संघाचा संघनायक आणि किंग भोईर संघाचा संघनायक. टॉस साठी रिपोर्टिंग करा. ज्याप्रमाणे आम्ही सूचना केली होती की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल तर दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित राहणं गरजेचं. त्याचबरोबर डोंबिवलीचा कोहिनूर ओमकार पाटणे सर देखील येतात. ते मात्र जयांश 11 ओमसाई गणेश संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि कौतुक करावं लागेल ते म्हणजे जय रागा 11 या संघाचं की
षटकं कंप्लीट करण्यासाठी अवघ्या 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर त्यांनी कंप्लीट केल्या. 33 धावांचं आता मात्र टार्गेट आहे. पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि 32 धावेंवरती रोखलंय श्री शिवतेज संघाला. पण श्री शिवतेज संघाला देखील माहिती आहे इतिहास कधीही बदलू शकतो. ज्या धावा माफक वाटतात त्या भयानक देखील होऊ शकतात. त्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागेल. 32 धावा आपण केल्यात हे विसरता कामा नये आणि त्यांना 33 धावा करायच्यात हा प्रश्न देखील आहे. अजूनही काय घडेल काय बिघडेल हेच आता जज करता येत नाही. टॉस आपण करूया. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती आमचे अतिथी मान्यवर, मंचावरती आमचे वरिष्ठ दळवी काका उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. स्वागत आहे दळवी काका आपलं. अगदी त्यांच्याही रक्तामध्ये क्रिकेट भिनलंय आणि अगदी लहान वयापासून ते या वयापर्यंत देखील क्रिकेटसाठी त्यांचं प्रेम. आणि आता मात्र त्यांचाच शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस करत आहोत. फ्रेम मध्ये आपण मुकेश शित्ते सरांना देखील पाहतो. दोन कॅप्टन्स तिथे मात्र आहेत. इंट्रोडक्शन देऊयात. एका बाजूला किंग भोईर संघाचे कॅप्टन आहेत ते म्हणजे संकेत आणि जियानशीलन ओम साई गणेश. संघाचं नेतृत्व त्या संघाचा अभिमान ओमकार पाटणे. जबरदस्त खेळ ओमकारचा पाहायला मिळतो. उगाच नाही या खेळाडूची चर्चा होत आणि आमचा देखील आवडीचा खेळाडू आहे त्यामुळे आमच्या मुखात देखील त्यांचं नाव नेहमी असतं. तर चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची. 20 मिनिटांचा वेळ आपल्याकडे असेल हा डाव कंप्लीट करण्यासाठी. धावा आता मात्र रोखायचा थोडासा प्रेशर असेल पण 32 धावा इथून मात्र आपण केल्यात. समोरच्या संघाला त्या करायच्यात आणि पहिल्याच ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजाला आपण जर मागील 4 ते 5 वर्ष आधी पाहिलं तर या गोलंदाजाचा वेग कोणत्या फलंदाजाला थांबवता येत नव्हता. असा स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक वरती प्रेम आणि नॉन स्ट्राइक इन वरती अभिजित भोईर. राऊंड द विकेट. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इथून मात्र मिळेल. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र धाव मिळाली. आता मात्र स्ट्राइक रोटेट केली आणि स्ट्राइक वरती आपण पाहतो अभिजित. हे बॅटल जबरदस्त असेल या दोन्ही खेळाडूंमध्ये कारण की अभिजित देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. जितकं चांगलं क्रिकेट तितकंच चांगले कबड्डीपटू देखील आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, आडवा स्ट्रोक, सरळ बॅटने धावा घेण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. पहिल्या चेंडूवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न पण वेग सध्या तरी फलंदाजाला माघारी टाकतो. येतोय तो डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता मात्र स्ट्रेट बॅटने टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट. 3 चेंडू आतापर्यंत. धावा फलकावरती 2. 33 लक्ष. स्वप्नीलचा वापर. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 3 चेंडू झाल्यात आतापर्यंत. 4 धावा धावफलकावरती 3. लो स्कोरिंग टोटल. 33 लक्ष आणि त्यावेळी महत्वाचा गोलंदाज श्री शिवतेज संघाने वापरला. मोरिया 11 या संघामध्ये आपण स्वप्नीलला खेळताना पाहायचो. सागर मोरे देखील त्याच संघामध्ये असायचे. त्याचबरोबर आपण देवेंद्रला देखील आपण त्या संघामध्ये पाहायचो. खूप चांगला संघ होता पण आता मात्र क्रिकेटमध्ये तितकासा वेळ देता येत नाहीये. पण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची धार आपण पाहतो. स्वप्नील पूर्णपणे सध्या तरी सध्याच्या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट करताय. जय रागाई संघाचे हे आघाडीचे दोन्ही फलंदाज. त्यांना मात्र आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून दूर पर्यंत संपर्क पासून दूर ठेवला. धावा झाल्यात आतापर्यंत त्या म्हणजेच 4 चेंडू आतापर्यंत झालेत ते म्हणजे 5.
स्ट्राइक वरती प्रेम. इथे मात्र हा फटका जबरदस्त पण प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथून मात्र मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये, चांगला खेळ, चांगलं बॅटल, दोन्ही फलंदाजांची परीक्षा, गोलंदाजाने केलेलं उत्तम काम, त्याची केलेली वाह प्रशंसा सर्व पाहिलं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. धावा फलकावरती आपण पाहतो ते म्हणजेच 5 आणि अवघ्या 2.5 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट देखील केली आहे स्वप्नीलने. धाव फलकावरती आपण पाहतो ते म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळते. जो प्रेशर हवा होता तो बनवला. आता मात्र विकेट हवी आहे. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात, व्हाईट बॉल. पहिल्या षटकामध्ये प्रचंड वेग, दुसऱ्या षटकामध्ये फिरकी आक्रमण. अविनाश स्ट्राइक वरती प्रेम. हा फटका जबरदस्त पण एकच धाव इथून मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 7 ही धावसंख्या. स्ट्राइक वरती अभिजित. स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टायमिंगचा धनी आहे हा खेळाडू. अभिजितला आपण पाहतो स्ट्राइक वरती. टायमिंग वरती फोकस करत असतो. सध्या तरी ताळमेळ जुरत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. तो डॉट बॉल. अविनाश सध्या तरी फलंदाजाचा विनाश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा सजल. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत बांधून ठेवलंय. दुसरी धाव इथे मात्र हवी आहे पण अभिजित कोणताही प्रयत्न करत नाहीये कारण की दबाव वाढला. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता 32 धावा आपण केल्या, 33 धावा समोरच्या संघाला करायच्या आहेत. कोणत्याच धावा क्रिकेटच्या मैदानावरती सेफ नाहीयेत. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला. प्रोटेक्शन आहे. नॉस्टाकिन वरती थ्रो. 1 धाव इथून मात्र कंप्लीट. 1 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती 10 चेंडू आतापर्यंत झालेत ते म्हणजेच या षटकातील 4. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथे मात्र झाला नाहीये आणि येतो डॉट बॉल. इथे मात्र ऑनसाइडला पुन्हा एकदा चेंडू वळवला. एकच धाव इथून मात्र मिळेल. दबाव सध्या तरी वाढतोय. रिक्वायर रन रेट थोडंसं वाढत जात असताना 33चं लक्ष होतं. इथे मात्र दोन ओव्हर्स कंप्लीट झाल्यात आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजेच 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू जिंकण्यासाठी 18 चेंडू 22 धावांची गरज कंपल्सरी करायच्यात. 22 धावा. जो दबाव हवा होता तो बनवलाय. जी मॅच रंगवायची होती ती रंगवली आहे. आता मात्र पुन्हा एकदा श्री शिवतेज संघाचा महत्वाचा गोलंदाज स्वप्नील बॉलिंग मार्क वरती सज्ज, ज्याने अवघ्या 5 धावांचं षटक फेकलं. तोच गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती जो सध्या तरी मैदानामध्ये धावांसाठी धाव करतोय फलंदाज अभिजित भोईर. आता मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. दोन्ही चेंडू आता अवांतर जो दबाव जो बनवला होता त्या थोडासा मात्र रिलीज झाला. इथे मात्र व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा थोडंसं गणित जुळत नाहीये अभिजित आणि त्याच्या बॅटचं, कारण की
टायमिंगचा धनी आहे हा खेळाडू, मी मगाशीच उल्लेख केला होता. पण आता मात्र मैदानामध्ये चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. त्याचं कारण चांगली गोलंदाजी स्वप्नील आणि अविनाशची. या षटकाची सुरुवात जरूर 2 वाईट बॉलने झाली होती, पण त्यानंतर एक धाव इथे मात्र मिळाली. स्ट्राईक आता मात्र प्रेमकडे आली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 14. गोलंदाज स्वप्नील, इथे मात्र स्ट्रेट बॅटने हा फटका जबरदस्त, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथं मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 15. गोलंदाज स्वप्नील, चांगली गोलंदाजी, चांगलं बॅटल या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र स्वीपचा हा फटका जबरदस्त. अभिजित भोईरचा ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू सरळ सीमा पार, धावा 4. गाडी पाहिजे. आता मात्र बीप वाजली आहे. चौकार आला अभिजित आणि तसा बॅट मधून अभिजितचा आत्मविश्वास देखील वाढला असेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 19. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील, अंपायर सिग्नल वाईट बॉल. कदाचित वाईड वाचवण्याचा हा प्रयत्न होता गोलंदाजाचा, पण न्यायाधीश मैदानामध्ये आहेत आणि योग्य तो न्याय करत असताना अंपायर सिग्नल वाईट बॉल. आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि सहजासहजी जागा डोंबिवलीमध्ये मिळत देखील नाही, त्यामध्ये इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अभिजितचा थोडासा अपयशी ठरत असताना. इथे मात्र जबरदस्त हा देखील फटका, धावा देऊन जाईल 4. येतोय अजून एक चौकार आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने 24. 5 चेंडू झाले, 24 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण अगदी सोपं करण्याचा प्रयत्न, 33चं लक्ष होतं. 2 षटकांमध्ये जो दबाव बनला होता आणि जो प्रेशर क्रिएट केला होता तो रिलीज केला. मी मगाशीच उल्लेख केला, अभिजित टायमिंगचा धनी आहे आणि आता मात्र मैदानामध्ये तो फॉर्म मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना एक स्वीपचा लाजवाब फटका, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह. सध्या तरी ड्रायव्हिंग सीट वरती जय रागाई संघाला पुढे नेतवा. इथे मात्र हा देखील फटका जबरदस्त, पण एकच धाव इथं मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25. त्याचबरोबर प्रणयजी खोबरेकर सरांचं देखील शुभागमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ड्रीम 11 बॉय, स्वप्न खूप मोठं पाहतात. 1 करोड जिंकण्याचं त्यांचं स्वप्न कधी ना कधी ते पूर्ण होईल. सध्या तरी ड्रीम 11 मध्ये देखील 11 पारितोषिक आहेत. 11 करोडपती मिळतात ड्रीम 11 मध्ये. कोणाचं ना कोणाचं भाग्य रोज खुलत असतं IPL क्रिकेटमध्ये. वळूया सध्या तरी शिवराज मित्रमंडळ शिवराज चषक या स्पर्धेकडे, जिथे मात्र पहिलीच मॅच अगदी रोमहर्षक पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये खेळ बॅलन्स होता. या ओव्हरमध्ये थोडासा पारडं जड दिसतंय ते म्हणजे जय रागाई संघाचं. त्याचं प्रमुख कारण अभिजित भोईर ड्रायव्हिंग सीटवरती येत असताना आपल्या संघाला पुढे नेतो. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अमोलचा वापर केला. पहिला चेंडू अधिक ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26. इथे मात्र जबरदस्त हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजितच्या सावलीमध्ये उभा राहत असताना आता मात्र प्रेमने देखील जबरदस्त गेम केला आणि चेंडूला सरळ पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. येतोय चौकार.
संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 30 जिंकण्यासाठी 3ची गरज. 3 धावा कंपल्सरी करायच्यात. विजयाच्या अगदी समीप आहेत. एक धाव इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. लक्ष अगदी जवळ. विजय रेषा आता मात्र दिसायला लागली आहे जय रागाई संघाला. अगदी 2 पावलं लांब आहेत आता मात्र विजय रेषेपासून. स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे मात्र झाला नाहीये. पायावरती चेंडू आदळला आणि कॅच पकडण्यासाठी चेंडू बॅटला लागणं खूप महत्वाचं, तरच ती फलंदाज झेलबाद होऊ शकतो. पॅड विकेट तर मैदानामध्ये कधी नसतं. आता मात्र चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झालाय का हा प्रश्न चेक केलं जातं. 2 पंच तिथे मात्र आहेत, एकत्र येतात. कौस्तुभ सर आणि सूरज म्हात्रे सर. क्रिकेटची तंतोतंत माहिती शिवराज चषकाचे न्यायाधीश आणि आमच्यापर्यंत डिसिजन येतोय तो म्हणजेच वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. आता मात्र स्कोर इक्वल. धावांची बरोबरी जिंकण्यासाठी एका धावेची गरज. यानंतरची मॅच जबरदस्त असेल. जियान शीलन, ओमसाई गणेश आणि किंग भोईर या संघामध्ये मैदानामध्ये जबरदस्त झेल उडाला होता. एक धाव इथून मात्र करावीच लागेल. एक धाव इथून मात्र जिंकण्यासाठी जय रागाई संघाला हवी आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. आता देखील अजूनही ओव्हर कंप्लीट झाली. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. अभिजितला मॅच फिनिश करायची होती. संधी देखील होती पण संधी ते मात्र गमावली आहे. 2 डॉट बॉल्स 6 चेंडू एका धावेची गरज. क्रिकेटमध्ये कोणीही मोठं नाहीये, कोणीही छोटं नाहीये. नुकताच 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना आकाश तारेकर सारखा फलंदाज एका जागी स्तब्ध उभा होता. एकेकाळी एक मोठं नाव बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात होतं तो मात्र 6 चेंडूमध्ये 1 धाव करू शकला नाही. आणि तसंच खेळ मैदानामध्ये होऊ शकते का? क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही प्रेडिक्शन करणं खूप कठीण आहे. 6 चेंडू एका धावेची गरज. साऊथ आफ्रिका क्रिकेट असंच काहीच चित्र. रनआउट झालं होतं त्यावेळी जोकर्सचं टॅग त्यांना लागलं होतं. स्वीपचा हा फटका. प्रेमने पुन्हा एकदा परफेक्ट गेम केला आणि मॅच फिनिश केली. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे जय रागाई संघाने. अभिनंदन संघाचं.